श्रीराम. आज आपण पाहणार आहोत की घराचा मुख्य दरवाजा ह्या कोणत्या पदामध्ये आला पाहिजे. तर आपल्या घराचा जो प्लॅन असतो त्याचे समांतर असे 9 भाग करायचे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल केल्यानंतर हे तुम्हाला 81 पद मिळणार. यालाच 81 वास्तुपद मंडल असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण हा वरती नॉर्थ ठेवायचा, नॉर्थ दिशा मांडायची. नॉर्थ दिशा मांडल्यानंतर नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेपासून 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर द्यायचे. शेवट येईल तो 32 म्हणजे 32 पदं. म्हणजे वास्तूमध्ये मुख्य दरवाजाची 32 पदं जी मिळतात ती ही जी पदं आहेत ते आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की घराचा आपला मुख्य दरवाजा कोणत्या पदामध्ये येतो. शास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा म्हणजे पूर्वेकडे 3 आणि 4, 3 हे पद जयंत पद आहे, त्याच्यामध्ये आला पाहिजे किंवा चौथं इंद्र या पदामध्ये हा दरवाजा येणं महत्वाचं आहे. त्यानंतर दक्षिण साईडला आपण जे म्हणतो की दक्षिणेलाही 2 पदं दिलेली आहेत. एक म्हणजे 11 नंबरचं वितथ्य आणि दुसरं म्हणजे 12 नंबरचं गृहशत. हे पद दक्षिण साईडच्या दिशेसाठी अतिशय लाभदायक ठरतं. त्यामुळे दक्षिणेचा दरवाजा असणंही लाभदायक आहे. असं नाही की दक्षिणेचा दरवाजा असेल तर आपल्याला लाभ होत नाही. तर त्याच्यामध्ये जर का तो गृहशत किंवा वितथ्य ह्या पदामध्ये आला तर तो आपल्याला लाभदायक ठरू शकतो. त्यानंतर पुन्हा आपण क्लॉकवाईज डायरेक्शनला वरती आल्यानंतर पश्चिम दिशेला 20 नंबर आणि 21 नंबर, 20 नंबर हे पुष्पदंत आणि 21 नंबर हे वरुण. हे पद वास्तूसाठी अतिशय योग्य सांगितले. पश्चिम दिशेकडे आपण उत्तरेकडे आल्यानंतर 3 पद ही मुख्य दरवाजासाठी लाभदायक सांगितलेली आहेत. त्यातील 27 नंबरचं पद आहे जे मुख्य, 28 नंबरचं पद आहे ते भल्लाद आणि 29 नंबरचं पद आहे ते सोम. त्यामुळे आपण म्हणतो की वास्तुशास्त्रानुसार कोपऱ्यातील जे दरवाजे आहेत, कोण्यातले ते दरवाजे वर जे सांगितले आहेत, तर मुख्य दरवाजे ह्या पदामध्ये असेल तर अतिशय लाभदायक आपल्याला ठरू शकतो वास्तूनुसार. हे होते घराच्या मुख्य दरवाजाची ही पदं. धन्यवाद.